आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी असिस्टंटची ही भरती निघाली आणि जवळपास 8900 प्लस जागांसाठी ही भरती निघालेली आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि ग्रॅज्युएशन लागते। 10वी पास जरी असाल तरी फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभाग या भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले 25 जुलै 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभागची ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड खुपा विभाग या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, या भरतीमध्ये सर्वात अगोदर पेपर असणार आहे की ग्राउंड असणार आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, वयोमर्यादा काय, फी काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभाग सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, आयबी इंटेलिजन्स ब्युरो आता तुम्ही म्हणताल की 8700 प्लस जागांसाठी ही कशा प्रकारे भरती निघाली आहे। तर पहा, याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो आयबी इंटेलिजन्स ब्युरोची भरती निघाली होती आणि ते जर आपण जागा विचार केला तर त्यामध्ये ज्या जागा होत्या 3700 प्लस यामध्ये जागा होत्या आणि त्यामध्ये 3717 प्लस जागा यामध्ये होत्या आणि ही जी भरती होती तर ही ग्रॅज्युएशनच्या बेसवर या ठिकाणी निघाली होती। आणि त्याचबरोबर आता जे विद्यार्थी मित्रांनो आयबी इंटेलिजन्स ब्युरोची 10वीच्या बेसवर सुद्धा जागा निघाल्या आहे। तर यामध्ये 10वीच्या बेसवरच्या ज्या जागा निघाल्या 4987 जागांसाठी निघाल्या आहे। म्हणजे सांगायचं वेळेस की 8700 प्लस जागांसाठी ही आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभागची ही भरती चालू आहे। 4987 हे फक्त 10वी पास साठी सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह आणि त्याचबरोबर 3700 प्लस जागांसाठी ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी वेगळी भरती या ठिकाणी आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभागची या ठिकाणी चालू आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभाग भरतीमध्ये आपलं जे वय मोजलं जाणार आहे गणलं जाणार आहे 17 ऑगस्ट 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 650 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST एक्स सर्व्हिसमॅन असाल, महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीचे SC/ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC SCBC ते 550 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभाग भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये उंचीची काही अट नाही, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला यामध्ये काम कोणतं करावं लागणार आहे तर खुफिया जानकारी आपल्याला या खुफिया माहिती एकत्र करणं हे काही काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभाग भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावा लागणार आहे 500 शब्दाचा। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये असणार इंटरव्ह्यू। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभाग या भरतीची। तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं काय घेतलं जाणार आहे, पेपर घेतला जाणार आहे। सर्वात अगोदर आपल्या या भरतीमध्ये पेपर असणार आहे आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल स्टडीचे सुद्धा 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 40, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 1 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर असणार आहे। 0.25 म्हणजे 4 प्रश्न जर आपण चुकवले तर एक आपल्या यामध्ये मायनस होणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुपा विभाग भरतीमध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये आपला डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावा लागणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे आपली लोकल लँग्वेज आहे, लोकल लँग्वेज मधून आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सफर या ठिकाणी करावं लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की निबंधासारखाच त्याला म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। जसं आपल्या 10वी
मध्ये जे इंग्रजीचा पेपर होता तर त्यामध्ये जसं आपल्याला आपण त्यावेळेस जे विद्यार्थी लेटर वगैरे लिहत जावं निबंध, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 500 शब्दाचं आपल्याला यामध्ये करावं लागते. लक्षात ठेवा, त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हटलं जाते. 500 शब्दाचा जे आपली लोकल लँग्वेज आहे, लोकल लँग्वेजमधून इंग्रजीमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करावं लागणार आहे. तर याच्यासाठी 50 मार्क असणार आहे डिस्क्रिप्टिव्हसाठी. आणि त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं IB इंटेलिजंट ब्युरो विभाग भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये नॉर्मली प्रश्न आपल्याला IB इंटेलिजंट ब्युरो मध्ये विचारले जाणार आहे. पर्सनल माहिती प्रश्न आपल्याला इंटरव्ह्यूच्या बेसवर या ठिकाणी विचारले जाणार आहे. पर्सनल माहिती आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणार आहे. नॉर्मली इंटरव्ह्यू राहते, एकदम हायफाय इंटरव्ह्यू नसते. UPSC सारखा इंटरव्ह्यू यामध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. तर IB इंटेलिजंट ब्युरो विभागाची ही जी भरती आहे तर नॉर्मली इंटरव्ह्यू आपला यामध्ये घेतला जाणार आहे. 100 मार्काचा यामध्ये इंटरव्ह्यू असते आणि सोपा असते इंटरव्ह्यू, एवढं काही हार्ड नसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, किंवा तुम्ही युट्यूबला सुद्धा बघू शकता की IB इंटेलिजंट ब्युरो विभाग मध्ये कशा प्रकारे इंटरव्ह्यू राहते, तर ते तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चांगली ही IB इंटेलिजंट ब्युरो विभागाची ही भरती या ठिकाणी चालू आहे. सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचं पद आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे. 17 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पगार सुद्धा 21,769,100च्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून सेल्फ स्टडी करा. जे पण विद्यार्थी इमानदारीने मेहनत करणारे, अभ्यास करणारे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन IB इंटेलिजंट ब्युरो विभाग भरतीमध्ये होणार आहे. चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आणि मी तुम्हाला इथून 4-5 महिन्या अगोदर वारंवार सांगत आलो होतो की IB इंटेलिजंट ब्युरो विभागच्या 8,991 जागांसाठी भरती निघणार आहे म्हणून, आणि फायनली तेवढ्या जागांसाठी भरती निघाली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपला जो अंदाज या ठिकाणी लागतो 100%. तर ही भरती चांगली या ठिकाणी चालू आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत. IB इंटेलिजंट ब्युरो विभाग या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही, सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025. तर यामध्ये जागा दिलेल्या आहे. आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा IB इंटेलिजंट ब्युरो सिक्युरिटी असिस्टंटमध्ये जागा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे संपूर्ण जाहिरात आहे IB इंटेलिजंट ब्युरो विभाग या भरतीची. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे. तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं, सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 20, जनरल स्टडीचे 20, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. 1 घंट्याचा टाईम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे सांगायचं थोडं की 4 प्रश्न जर चुकवले तर 1 मायनस आपला यामध्ये होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावं लागणार आहे. ठीक आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला यामध्ये लिहावं लागणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघू शकता तुम्ही. दुसऱ्या टप्प्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावं लागणार आहे 500 शब्दाचा, हा 50 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे, हा 50 मार्कासाठी. ठीक आहे, तर अशी प्रोसेस आहे. 50 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे शेवटी. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया 200 पैकी मेरिट यामध्ये लागणार आहे. ठीक आहे, बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे IB इंटेलिजंट ब्युरो विभाग या भरतीची. आणि ही जाहिरात पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि त्यावर आपण हे संपूर्ण जाहिरात टाकली.